मग ज्ञानोबा पुढची ओळी अजून स्पष्ट करून सांगतात, तया शेवेशी तीर शरीरे लोन कीजे. अशा आईवडिलांवर आपण जीव ओवाळून टाकावा, अशा आईवडिलांना आपण जीव ओवाळून टाकावून त्यांचं लोन म्हणजे सेवा करावी. लोन कीजे, त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं, आईवडिलांच्या सेवेतून मुक्त व्हावं. आईवडिलांची सेवा एवढी करा. प्रभू रामचंद्र किती महान होते, जगाचं विश्व चालवणारे, जगाचा परमपिता प्रभू रामचंद्र सुद्धा आईवडिलांची सेवा पाळतात आणि 14 वर्ष वनवासाला जातात. आज सुद्धा नाव ऐकलं असेल तुम्ही, बाळ श्रावण. श्रावण बाळ इतके महान होते की आईवडिलांना खांद्यावर घेऊन काशी यात्रेला घेऊन जात होते, कावडमध्ये घेऊन. त्या श्रावण बाळाचं एवढं नाव आहे. आज सुद्धा कलियुगामध्ये जर आई वडिलांना सहारा नसेल तर त्या योजनेला नाव दिलंय काय, श्रावण बाळ योजना. म्हणजे जर चांगलं काम केलं तर परमात्मा त्याचं सुद्धा उत्तर चांगलंच देतो. आई वडिलांची सेवा जर केली, कुठेही जायची गरज नाही. मी तर म्हणतो काही एवढे महान आहेत, पृथ्वी प्रदक्षिणा, काही उदाहरण एवढे महान आहेत, पृथ्वी प्रदक्षिणाचं सुद्धा महत्व पटवून दिलंय. गणपती रायानं, माहितीये का तुम्हाला, अहिल्याला रिद्धी सिद्धीचं उदाहरण आहे. गणपती महाराजांचं रिद्धी सिद्धीला मिळवायची होती, तर त्यांच्याशी लग्न करण्यासाठी सुद्धा कार्तिकेय स्वामी होता, इंद्र होता, चंद्र होता, महेंद्र होता, सगळे होते. तिथं ठरवलं की जो पृथ्वीची प्रदक्षिणा प्रथम करून येईल त्याला रिद्धी सिद्धीशी विवाह करता येईल. कार्तिक स्वामी निघाले, त्यांचं वाहन काय, मोर का निघाले. इंद्र निघाले, त्यांचं वाहन काय, हत्ती ऐरावत. सगळे मोठे महात्मे निघाले आणि पृथ्वीची प्रदक्षिणा करू लागले. गणपती बाप्पालाही वाटलं मलाही लग्न करावं असं वाटतं, करायचं काय, पृथ्वीची प्रदक्षिणा करायची काय, कसं, माझं वाहन काय, मंदिर. आणि मंदिर काय फिरेल, तर तुरु 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 चालतं. मग काय करायचं. पण गणपती म्हणजे बुद्धीची देवता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बुद्धीची देवता होती. त्यांनी विचार केला, जर मातृ जर सेवा केली तर पृथ्वीचं प्रदक्षिणाचं महत्व आहे. कैलास पर्वतावर गेला, आई वडील बसलेले होते, त्यांना एकच प्रदक्षिणा घातली, मातृ पितृंचं नुसतं प्रदक्षिणा केली तर एक पृथ्वी फिरल्याचं पुण्य मिळालं आणि रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. लग्न होऊन गेलं, पंक्ती झाल्या, पत्रवळ्या उचलण्याचा टाइम आला आणि तेव्हा मोरवर बसून कार्तिक स्वामी आले. जिंकलो काय, जिंकला, लग्न झालं, पत्रवळ्या उचलल्या गेला, कुठं जिंकला तू. म्हणजे माता पित्याचा जर तुम्ही सेवा केली तर त्याच्या ऋणात मुक्त होतो. आणि समजा हे बघा, तुम्ही म्हणणार की महाराज जन्म झाला, मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर आजी आता स्वर्गात गेल्या आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हे करायचं असेल बुवा, प्रवचन कीर्तन, याचा फायदा काय. तुम्ही इथं प्रवचन करा, तिथं कसं काय ऐकू जाईल, इथं पुण्य करायचं तिथं कसं जाईल बॉस, बरोबर आहे की नाही. एक जण म्हटला प्रवचनामध्ये, सहज एका महाराजाने सांगितलं, जर तुम्ही मेल्यानंतर भागवत ठेवली, मेल्यानंतर जर एखादं प्रवचन ठेवलं तर तिथं त्यांच्या स्वर्गामध्ये वैकुंठ लोकधाम मध्ये त्यांना पुण्य मिळतं. एक जण त्या सांगणाऱ्याला, प्रवचन करताना सांगितलं, बाबा असं शक्य नाही म्हणे. शक्य आहे तसं. त्याने बोलवलं त्या बाबाला, माझ्या शेतात या एक दिवस म्हणे. ते महाराजजी त्यांच्या शेतात गेले, प्रवचन करून गेले, तर तो शेतात पाणी भरत होता, पाणी देत होता. पण तो काय करायचं माहितीये का, शेत तेवढं दूर होतं, कांद्याचं वाफे दूर होते, इथून अर्धा किलोमीटर कांद्याचं वाफ. तो पाणी काय करायचा, तिथून घ्यायचा, पूर्वी असा मोठचा प्रकार होता बघा, मोठ, तो घ्यायचा आणि त्या रेतीमध्ये टाकायचा. ते पाणी घ्यायचा आणि तिथं टाकायचं रेतीमध्ये. पुन्हा पुढे अजून ती रेतीचं हे भरलं का, पुढच्या रेतीच्या खड्ड्यात टाकायचा. मग ते बाबा गेले, कारण म्हणे काय करतो म्हणे, पाणी भरतोय म्हणे. कशाला म्हणे, कांद्याला म्हणे. कुठे आहेत कांदे म्हणे, अर्धा ते 1 किलोमीटर. कारण कांदे तिथं, पाणी इथं देतो म्हणे. मग त्याने सांगितलं म्हणे, बाबा आमचं पाणी देणं बरोबर आहे, बरोबर त्या कांद्याला पोचेल म्हणे. कस काय, इथं पाणी दिलं कांद्याला पोचेल म्हणे, पोचेल. मग ते बाबा सांगायचे प्रवचनकार म्हणे, पोचणार नाही का बाबा, काय चाटा मारतस म्हणे, आम्ही इथं पाणी देतो तिथं कस काय पोचणार नाही, पोचेल म्हणे. म्हणे कस काय, तुम्ही इथं प्रवचन करता वरती पोचतं म्हणजे कस काय शक्य.
तुम्ही इथं प्रवचन करतात, इथं कीर्तन करतात, इथं भागवत करतात, वरती कसं काय पोचतं? त्याचं शास्त्रीय उदाहरण आहे. जर यक्ष, किन्नर, देव आणि पित्तर हे गंध प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, स्पर्श प्रतिमा याच्याने श्रवण करतात, याच्याने गंध प्रतिमेने हे करतात. बघा उदाहरण देतो. जर तुम्ही देवतेला नैवेद्य देतात, देवता खाते का? नैवेद्य केव्हा देतो? जेवण झाल्यावर देतो का? केव्हा देतो? जेवणाच्या आत देतो. मग नैवेद्य दिल्यानंतर देवता खात नाही, पण जेव्हा आपण देवतेच्या समोर ठेवतो तर त्या गंध प्रतिमाने, त्याच्याऐवजी रस प्रतिमाने ते ग्रहण करतात आणि मग ते भोजन आपल्यासाठी उचिष्ट असतं. मग त्याचा प्रसाद म्हणून प्रत्येकाला दिला जातो. आता अगरबत्ती लावली किंवा एखादा दिवा लावला, त्यांना काही हे जातं का? आस पोचते का त्यांना? नाही. तर ते घेतात तेज प्रतिमा, सूर्याची प्रतिमेचं अंश ते घेतात आणि त्याच्यानुसार स्वतःला धन्यता मानतात. तसंच आहे पित्तर. इथं जर आपण प्रवचन केलं, इथं जर काही सांगितलं, इथं जर दैविक कार्य केलं त्यांच्या नावाने, तर त्यांना ते पवित्रता होते. बघा थोडक्यात सांगतो. जर ज्या दिवशी मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर लगेचच स्वर्गात किंवा वैकुंठात जात नाही आत्मा. आत्मा म्हणजे काय? श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, नैनम चिन्नंती शस्त्राने नैनम दहती पावकान चैनम क्लेदेन त्यापोन शोषेती मारुता. आत्मा मारला जात नाही, आत्मा तारला जात नाही, आत्मा तोडला जात नाही एखाद्या शस्त्राने. तो वाऱ्याने पण असा उडवला जात नाही, अग्नीमध्ये जाळला जात नाही. मग आत्मा काय? जसा आहे तसाच आहे, फक्त शरीर मात्र तो बदलतो. तो आत्मा जर ज्या दिवशी आत्मा गेला त्या दिवशी लगेच तो घरातून जात नाही. हे शरीर पंचमहाभूत तत्वांचं आहे. पंचमहाभूत माहिती आहे तुम्हाला? सांगा बरं एक एक. पंचमहाभूत: अग्नी, वायू, पृथ्वी, जल, आकाश. अग्नी म्हणजेच तेज. हे 5 तत्वापासून बनलेला हा देह आहे. कितीपासून? 5 तत्वापासून. आपण इथं आलोय याच्या अगोदर लक्षात ठेवा. आता जेव्हा एखादा जण कोण मेलं तर त्याची तिरडी सजवतात, माहिती आहे तुम्हाला? तिरडी. आता रथ आलेत पण तिरडी सजवतात. थोडक्यात उदाहरण देतो. गावात आम्ही कायम जात असतो. तिरडी कशी सजवतात तुम्हाला सांगतो. तिरडीसाठी बांबू आणतात. काय आणतात? बांबू. बांबू माहिती आहे का तुम्हाला? जे टोकर असतात ते बांबू आणले जातात. ते बांबू आणल्यानंतर त्याचे 9 म्हणजे 3 बांबू असतात. किती बांबू आणतात? 3 बांबू. त्या 3 बांबू मध्ये जे 2 मोठे बांबू आहेत ते असे टाकले जातात. किती बांबू उरला? 1. ते एका बांबूचे 9 कामट्या करतात. किती कामट्या करतात? 9 कामट्या. 9 कामट्या करतात आणि त्या याच्यामध्ये अडकवतात. कशामध्ये? त्या बांबूमध्ये. अशा अटकवल्या ना, म्हणजे ती कशी अटकवतात? अशी बांधतात नाही तिला, अशी अटकवतात त्या बांबूमध्ये. असं चिन्ह पडतं बघा. कसं? हे कसं चिन्ह पडलं? धोक्याचं चिन्ह. धोक्याचं डीपीवर असतं बघा, डेंजर. असं चिन्ह पडतं. बांधत नाही त्या. या 2 बांबूमध्ये या काठ्याबरोबर एकमेकांमध्ये अडकवतात. बांबू किती आणले होते? 3. एकाचे 2 म्हणजे एकाचे 9 केले, 2 तसेच ठेवले. त्या 9चे आड्या तयार झाल्या. किती आड्या तयार झाल्या? 18 आड्या तयार झाल्या. किती आड्या तयार झाल्या? 18. बघा, बांबू आणले 3, एकाचे 9 केले. 9 केले म्हणजे या 9 आणि ते 2 उरले. किती झाले? 9 आणि 2 11. परत आड्या तयार झाल्या 18. 18 आणि 11 किती झाले? 29. परत अजून 3 कामट्या तयार करतात, ज्याच्यामध्ये काय ठेवलं जातं? पुढे आग्या असतो ते. त्या आग्यामध्ये ते मडकं ठेवलेलं असतं. ते 3. हे 29 आणि ते 3 किती झाले? 32. आणि 4 खांदेकरी असतात. किती खांदेकरी? 4. 7 5 3 दशकांचा मेळा, 25 तत्वांचा मूळ हरी. मग तो 36 तत्वांचा नरदेह घेऊन आपण अंत्ययात्रा ही होत असते. बघा, बारीक बारीक उदाहरण देतो, बारकाईने ऐका. आपल्या जीवनातलं उदाहरण आहे. याच्या मागे शास्त्र आहेच काय ते फक्त लक्षात द्या. जेव्हा एखादा माणूस गेला
एखाद्याचं देह अवसान झालं तर 3 गोष्टी त्याच्यासाठी दिल्या जातात. धन, मान. धन, मान हे त्याच्यासाठी महत्वाचं असतं. धन 3 प्रकारे दिलं जातं. धन कसं दिलं जातं? 3 प्रकारे दिलं जातं. कसं? जेव्हा एखादा माणूस मेला किंवा बाई मेली तर त्याचे अंगठे बांधलेले असतात. बांधतात का नाही? कशाने बांधतात? मोठा चांदीचा गोप बांधतात का सोन्याचा गोप बांधतात? नाही. कसा? बारीक तार. किती संपत्ती कमवा त्या बारीक ताराने त्यांना बांधलं जातं. परत तोंडात मोठा सोन्याचा गोळा दिला जातो. दिला जातो का मोठा सोन्याचा गोळा? नाही. कुजलेला सळका तो मणी त्या पानामध्ये ठेवायचा. किती संपत्ती कमवा आणि कुठं दिलाच गेला पाहिजे. आणि तिसरा अजून धनाचा मान असतो. नोटा 2-2 हजारच्या ज्याला जशी पडेल तशी ती लावली जाते. दुसरी गोष्ट असते किती मान असतो. मान सगळे लोक जुन्या कपड्यात, सगळ्यांच्या लोकात उन्हात उभे राहतात. सगळे लोक आंघोळ करतात का करत माहित नाही, पण त्या प्रेताला गरम पाण्याने आंघोळ असं सजवलं जातं. नवे कपडे आणतात, तिरडी उचलली जाते, सगळे लोक पायी चालतात आणि एकट्यावरती खांद्यावरती अजून ऊन लागू नये म्हणून छत्री धरतात, ती पण बरोबर धरतात. म्हणजे किती धन मान दिलं जातं. अन्न पण दिलं जातं. अन्न त्याला इथं बांधलेलं असतं. ते कुठपर्यंत असतं माहितीये का? वेशीपर्यंत. म्हणजे विसावा असतो, विसावा. तो त्या प्रेतासाठी विसावा नसतो, तो कायम नसावा असतो तो. कारण की विसावा काय शेवटचा क्षण आहे. तिथं ते धनाला म्हणजे धन मान आणि शेवटी काय असतं ते अन्न, ते तिथं दिलं जातं. ते अन्न खाली टाकलं जातं. खाली टाकल्यानंतर पुढचे खांदेकरी मागे येतात आणि मागच्या खांदेकरी पुढे येतात. आणि जो पुढचा खांदेकरी असतो त्याच्यामध्ये एक मुलगा असतो किंवा पुतण्या असेल, एक तर आगे असतो, तो पुढे गेलेला असतो. त्याच्यापैकी एकानं उजव्या अंगठाने त्या अन्नाला लाथ मारायची की आजपासून तुझं अन्न सुद्धा बंद. असं ते प्रेत स्मशानभूमीमध्ये येतं. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्याचा अग्निदाह, जेव्हा प्रेत सजवलं जातं, त्या तिरडी सजवून प्रेत सजवलं जातं आणि पुन्हा जेव्हा स्मशानभूमीमध्ये त्या शेडमध्ये घेतलं जातं, तेव्हा बघा जेव्हा त्या शेडमध्ये येतं, जेव्हा वडील आणि आई, बघा जर वडील गेले असणार तर त्यांना मुखाग्नी द्यावा लागतो आणि आई गेली असते तर पायाकडून अग्नी द्यावा लागतो. ते तुम्हाला माहिती जे पुढे ते अंगठ्याने पाणी द्यावं लागतं. पुन्हा ते आग्या जो असतो तो मडके घेऊन फेरी मारतो. मडके घेऊन फेरी मारली का ते बरोबर ते मडकं खाली फेकावं लागतं. खाली फेकल्यानंतर जो आगे असतो तो मागे बघत सुद्धा नाही, फेकलं का त्याने पुढे बघायचो. तो जीव घेतात. तो जीव घेतल्यानंतर त्याच मडक्याच्या ठिकऱ्यांमध्ये असं ठेवतात आणि ठेवून तो पुन्हा जेव्हा दशक्रियाविधी असतो त्या दिवशी पूजला जातो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, 5 तत्वाचा हा आत्मा आहे. त्याच 5 तत्वामध्ये तो विलीन होतो. अग्नीमध्ये विलीन होतो. म्हणजे काय? अग्नी त्याला दहा दिला जातो. नंतर पुन्हा त्याचा पूर्ण तेज कशामध्ये जातं? आकाशामध्ये जातो. पुन्हा काही रक्षा उरलेली असते 3 दिवसानंतर ती मातीमध्ये जाते. पुन्हा उरलेली रक्षा आपण कुठे टाकतो? जलमध्ये टाकतो. म्हणजे पूर्ण 36 तत्वांचा मूळहारी पंचतत्वामध्ये विलीन होतो. असा पंचतत्वामध्ये आजींचं देवासन झालेलं. मग पहिल्या दिवशी आपण अग्निडाग दिला का पुन्हा तो आत्मा पुन्हा स्वर्गात जात नाही. 2 दिवस पूर्ण घुटमळतो तो तिथं. त्याला माहितीये जर 10 दिवस माझं दशक, बघा ही प्रथा म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार केली. 5व्या दिवशी 3ऱ्या दिवशी दावं ते करूच नाही. 10व्या दिवशीच दावं आणि उत्तर कार्य 13व्या दिवशीच करतात. कारण आपल्या सोयीनुसार आपण शास्त्रामध्ये सुद्धा बदल केलाय. शास्त्रामध्ये आपल्या सोयीनुसार बदल करू नये. केलं तर ते सुद्धा आदम पाप आहे. ते नरकात भोगावं लागतं. तुम्ही 5व्या दिवशी किती मोठं अन्नदान करा, त्याचं पुण्य भेटणार नाही. ते आत्मा 2 दिवस तिथं घुटमळतो. 3ऱ्या दिवशी त्यांची खारी सरकडली जाते. त्याच्यानंतर आत्मा म्हणतो की माझे कोण नातेवाईक असेल त्यांना भेटून येतो. आत्मा हवेमध्ये विलीन होतो आणि विलीन झाल्यानंतर तो जीव जेव्हा 10व्या दिवशी पूजला जातो तेव्हा तो तिथं प्राकट्य होतो. आणि प्राकट्य झाल्यानंतर विचार करतो की आता माझं या घरापासून अंतर आता तुटलेलं आहे. 13व्या नंतर त्याचं विधिवत उत्तर कार्य केलं, गंधमुक्ती केली
आणि तेव्हा तो आत्मा तिथं जातो आणि पूर्ण वर्षभर भगवंताची सेवा करतो आणि जर वर्ष श्राद्ध जर व्यवस्थितरित्या पार केलं तर तेव्हा तो आत्मा मुक्ती पावतो. नुसतं 13वं झालं आनंद घेतला तर नाही, तर वर्ष श्राद्ध त्याचं उचित पद्धतीने करावं, कोणताही आत्मा असो. आणि खऱ्या अर्थानं आज भगवंताच्या चरणी आत्मा लीन झालेला आहे. प्रवचन झालं, मी काय एवढा मोठा महात्मा नाही, परंतु एक गुरुरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत शिकलो आणि आळंदीला अध्ययन केलं आणि खऱ्या अर्थानं ती माझ्या गुरुवर्यांची बोली मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. कारण की भगवंताचं वाक्य आहे, जो माझं गुणगान करेल त्याचं मी काय करेल, रक्षण करेल. आणि भगवंताचं आपण गुणगान करण्याचा प्रयत्न केला. आजींचं नाव जरी जमुनाबाई असलं, जमुना म्हणजे काय, एक नदीचं नाव आहे, निर्मळ अशी. गंगा जशी निर्मळ आहे तशी जमुना तशी निर्मळ आहे, तशी सरस्वती निर्मळ आहे. जमुनाचं इतकं महान कार्य, ज्या जमुनेमध्ये ज्या यमुनेमध्ये भगवान कृष्णानं लढीवाळ गोपाळांनी जसं न्हावून निघावं तसं आईच्या कुशीमध्ये आईच्या घरामध्ये सगळे लढीवाळ न्हावून निघालं. खऱ्या अर्थानं बाबांकडनं ऐकलं मी, आमरथे गाव शिंदखेडा शिंदखेडा तालुक्यात आमरथे गाव हे प्रॉपर त्यांचं गाव. पण आमचे रामदासजी बाबा ते इथं कलेक्टर ऑफिसला सर्व्हिसला होते आणि त्या अनुषंगाने त्यांचं धुळ्यात यशवंतनगरमध्ये पूर्वी राहणं आणि इथं ते राहायला आले. आणि आईंचं माहेरघर चव्हाण कुटुंब, चव्हाणांची मुलगी एका बोरशेच्या कुटुंबामध्ये आल्या. 92 वर्ष जीवन जगल्या आणि 92 वर्ष जीवन जगून त्यांची सेवा केली. त्यांच्या मुलांनी असेल, नातवांनी असेल, सगळ्यांनी सेवा केली. शेवटच्या क्षणावर आपण आलोय. लोन कीजे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे, म्हणजे सेवा. सेवा भरपूर प्रकारच्या आहेत. एक देश सेवा आहे, एक आपली मातृसेवा आहे, पितृसेवा आहे, बंधू सेवा आहे, भरपूर सेवा आहेत. सेवा केली तरच मेवा भेटतो. आईवडिलांची सेवा करा. इथं बसलेल्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो, आईवडील खूप मान असतात. नुसतं आईवडिलांचं रोज दर्शन जरी घेतलं सकाळी उठल्यावर, नुसतं सकाळी उठल्यावर दर्शन करा तरी काय होणार नाही. आईवडील म्हणतात की माझा दादा पुन्हा घरी रिटर्न बरोबर येईल. थोडं उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. सत्य घटना आहे, खोटे सांगत नाही. रोज आपण पेपरला बातमी बघतात, कुठेही बघतात. तुम्हाला सांगतो, जवळच वृद्धाश्रम आहेत, धीरजजी धनगर तिथं व्यवस्थापक आहेत, माझे चांगले मित्र आहेत जवळचे. माझं कायम तिथं जाणं असतात. मी मोठे मोठे तिथं वृद्धाश्रममध्ये असणाऱ्या लोकांना भेटलोय. इथं बसलेले सगळे माझे जे पितृतुल्य आहेत त्यांना विनंती करून सांगतो की एकदा वृद्धाश्रमात नुसतं जाऊन बघा. मायबाप खूप दुःख आहे. किती श्रीमंती कमवली, भाग्यशाली होत की आजींचं इथं उत्तर कार्य झालं. असे काही पुरे मुलं आहेत की ते अंत्ययात्रेला सुद्धा आलेले नाहीत. अंत्ययात्रेला श्रीमंतांची घर आहेत, अंत्ययात्रेला आलेले भाग्यशाली आहोत असे मुलं जन्माला केले. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळा गोमटी. परमार्थिक कुटुंबातल्या त्या आजी होत्या. सगळे माळकरी आणि परमार्थिक कुटुंब आहे. 75% कुटुंब परमार्थिक आहे. त्याच्यामध्ये आजींचं पूर्णपणे सांभाळ झाला आणि उत्तर कार्य झालं. भाग्यशाली होत आपण. नाही तर मुलं आईचं उत्तर कार्य काय, पित्तर सुद्धा उठवत नाही, अंत्ययात्रेला सुद्धा येत नाही. झालेली घटना थोडक्यात सांगतो. खूप कष्टानं एक दाम्पत्याचा विवाह झाला. इतका आनंदाने विवाह झाला बायबाप. वर्ष मागून वर्ष, 1-2 वर्ष निघून गेले. मुलबाळ होत नव्हतं, करावं काय. डॉक्टर केले, दवाखाने दाखवले, पैसे खर्च केले, स्वतःचं शेत विकलं त्या बापानं आणि झाला कसा बसा मुलगा. मुलगा झाला, विचार करावा, पेढे वाटावे. खूप दिवसानंतर मला बाळ झाला नाही. अरे जर बाळ झाला नाही तर मी माझ्या कुटुंबामध्ये स्वतःला विघ्न पापी समजत होतो. आता मला मुलगा झाला, पेढे वाटावं विचार केला बापानं. बाप पेढे घेण्यासाठी गेले तर पुन्हा ते आलेच नाही. गाडीने धडक दिली म्हणून बाप तिथंच गेले, घरी आले नाही. तिकडनं फोन आला, कशी तरी चर्चा झाली की हे अमुक अमुक गावाचे टमुक यांचे जावई, यांचे पती. फोन आला, अहो तुमचे धनी गेले. आईने हंबरडा फोडला, पत्नीने हंबरडा फोडला, मला मुलगा नाही. तेव्हा मी दुखी होती, आता मुलगा आहे, सुख मिळालं. माझ्या मुलांना डोळे उघडावे आणि बाप नसावा. किती शोकांतिक आहे. तरी सुद्धा त्या आईनं त्या मुलाला लढीवाळ केला, त्या मुलाला जगवलं, वाचवलं, इतकं मोठं केलं माय बाप. चांगल्या नोकरीला लावलं,
स्वतःचं शेत गहाण ठेवलं, नोकरीला लावलं. आई मी नोकरीला लागलो ग, तुझी पुण्य झाली, बापाची मला कधी आठवण नाही येऊ दिली ग तू, तुझे उपकार विसरणार नाही. ऐसे कडवडियाची जाती करे लाभावी न प्रीती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. आणि त्या आईला तो म्हणतो की मी तुला विसरणार नाही. आईने विचार केला, बाळा आता मोठा झाला, तुझं लग्न मला करावं लागेल. योगायोगाने लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मुलगा नोकरीला होता, आई खेड्यामध्ये राहायची. आईला त्याने उचललं आणि कुठे घेऊन गेलेला होता? नोकरीच्या ठिकाणी घेऊन गेलेला होता. सुखानं आनंदानं परमार्थी वृत्तीचा असणारा मुलगा जीवन जगत होता. पण लग्न झाल्यानंतर पत्नीनं तिथं रंग दाखवला. मी असं म्हणत नाही माझ्या माता भगिनींनो, जर आपली आईला दुःख होऊ नये ना, तर आपल्या नवऱ्याच्या आईला आपण दुःख देऊ नका. जर आपली आई जर सुखी राहायची असेल असा विचार जर करायचा असेल, तर नवऱ्याची आईला जर सुख दिलं तर तो आशीर्वाद बरोबर आपोआप आपल्या आईला मिळतो. आणि आपले भाऊ सुद्धा आपल्या आईला त्रास देत नाही. पण योगायोगानं तसंच झालं. त्या पत्नीने विचार केला, ही म्हातारी एवढी खोकळते, एवढी खोकळते, एवढी खोकळते, ही म्हातारी घरात नको आता. आणि म्हातारे लोक जेव्हा पैसे कमवतात तेव्हा गोड वाटतात, आणि जेव्हा त्यांचं काम करायची ताकद संपते ना, तेव्हा जेव्हा तो असं सांभाळतो ना आपण, तेव्हा सासूला सांभाळण्या ओवा आता राहिल्या, म्हणजे सुना आता राहिल्या नाही. आता तुम्हाला सांगतो, मोजून 10 वर्षानंतर येणाऱ्या सासवा म्हणजे येणाऱ्या स्त्रिया 60च्या आतच मरणार आहेत, 92 वर्ष जगणार नाही. त्रास आहे, मी खोटं सांगत नाही, कलियुग आहे, त्रास आहे. 92 वर्ष जगणं म्हणजे त्यांचा सांभाळ केलेला आहे म्हणून. आणि तशा पद्धतीनं त्या बाईनं सांगितलं, त्या पत्नीनं सांगितलं, तर घरात मी राहील नाही तर सासू राहतील. विचार केला मुलानं आणि सासूबाईला उचललेलं आहे तिथून, आईला उचललेलं आणि सांगितलं, आई तुला काशीची यात्रा करतो मी. काय करतो? काशीची यात्रा करतो. आईला उचललेलं आहे, आईला घेऊन गेलेला आहे. तो गाडीवरती बसवलं आणि बसवल्यानंतर रेल्वेवरती बसवलं, विमानावरती बसवलं आणि खूप दूर घेऊन गेला. आणि एका जंगलामध्ये आईला तो घेतो, ज्या जंगलामध्ये कोणी ओळखीचं नाही. त्या जंगलामध्ये जातो आणि आई प्रत्येक झाडाजवळ जाताना पाला तोडायची आणि फेकायची, फुलं तोडायची आणि फेकायची, पाला तोडायची फेकायची, फुलं तोडायची फेकायची. फेकता 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 आईनं पुढे जावं. पुढे गेल्यानंतर घनदाट जंगलामध्ये त्या मुलांना सांगावं, आई इथं तू 10 मिनिटं थांब, थोड्या वेळानं गाडी येईल, मी ती गाडीची वाट बघतोय, ती गाडी अजून आली नाही, तिला बघून येतो, मग आपण इथून काशी यात्रेला जाऊ. आईला कळून चुकलं होतं की बाळ्या आता मला सोडून जाणार आहे. ती आई म्हणते, बाळ्या खरं सांगू का? अरे तू जर रडायचं ना तरी माझा अंतकरण लायलाय व्हायचं, माझ्या स्तनाला पाना फुटायचा. तू रडायचा तर तुला दुग्धपान करावं असं वाटायचं, तुझ्या भावना मी कळून घ्यायची. आणि आज तुम्हाला काय करतोय मला कळत नसेल का? तेव्हा आई ढसा रडायला लागली. बाळा मला सोडून जातोय. पण आई त्याला तोंडावर बोलली नाही. आई म्हणते, ठीक आहे बाळा, जा शोध, गाडी आली असेल तर मला बोलव, पण लक्षात ठेव बाळ्या, तू इकडनं जातो ना, रस्ता चुकशील, म्हणून मी तुझ्यासाठी एक चांगली गोष्ट करून आली. मी झाडांची पानं फुलं तोडत आली, मग ते पानं फुलं तोडत असताना तो रस्ता निर्माण झालाय. इकडनं जर जाशील, ज्या रस्त्याने पानं फुलं तुला खाली पडलेले दिसतील ना, आता तुटलेले, त्याच रस्त्याने जा, म्हणजे तू हुकणार नाही, तू चुकणार नाही. आईची माया काय असते? मला मारणार आहे मी, तू निघून जाणार आहे, पण तरी माझ्या मुलाला त्रास नको, त्याला आई म्हणतात. आणि म्हणून तो मुलगा तसाच परत जातो आणि त्या आईला सोडून देतो. असे भरपूर उदाहरणं आज सुद्धा या कलियुगामध्ये होत असतात. म्हणून विनंती, प्रवचनामध्ये एखाद्या यात्रेला तुम्ही गेला नसेल तो तुम्ही बोध घेऊ नका, एखाद्या मंदिराला तुम्ही दान दिलं नसेल तो बोध घेऊ नका, पण आईवडिलांची सेवा करा, त्यांच्या ऋणातून मुक्त व्हा. हेच जर आपल्या मनामध्ये ठेवलं तर त्या जमुना आजीला श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन राहील. खऱ्या अर्थानं आजपासून प्रार्थना करा की कधी माझ्याकडून कोणती चूक होणार नाही. आजपर्यंत जी चूक झाली असेल त्याच्यासाठी मला आई वडील माफ करतील. बघा, आई वडिलांनी जर शेवटचा आशीर्वाद दिला, तुम्ही लाख पंक्ती करा, आणि पंक्ती करून जर आई वडिलांना जर तुम्ही घरात किंमत देणार नाही तर ते काहीच कामाचं नाही. जर तुम्ही घरात आले, तुम्ही गरीब असणार, आईने आशीर्वाद दिला, बेटा तुला भंडार भरी जाओ, भंडार भरल्याशिवाय राहणार नाही.
आणि जर आई वडिलांना त्रास दिला, त्यांनी जर आशीर्वाद दिला, बेट्या तुला सत्यानाश होई जाओ, किती करोडोची संपत्ती कमवा पण सुखी असणार नाही, या आई वडिलांची ताकद आहे. म्हणून ज्ञानेश्वरीची ओळी पुन्हा आपल्याला म्हणते, सकळ तीर्थाची अधुरी जे का माता पितरे तया सेवेशी खीर शरीरे लोण केजी. अशा माता पित्यांची सेवा करा, त्यांच्या चरणावरती विलीन व्हा. आजपासून तरी जर आपण लागलो तरी त्या आईला एका उत्तर कार्यानिमित्त गंधमुक्तीनिमित्त ही सेवा लाभेल. अशा जमुनाजींना परमेश्वर भावनांनी त्यांच्या अश्रुनयनाने जी आपण सेवा केली असेल, आता मेल्यानंतर त्यांच्या देवासन झाल्यानंतर त्या वैकुंठामध्ये गोलोकधामामध्ये त्यांचं ही प्रवचन सेवा, हे आपण जे गुणगान केलं, तुम्ही हरिनामाचा जो मंत्र केला, तो मंत्राची ताकद त्या आईंना समर्पित असो. आज झालेली सेवा प्रवचनाची पुन्हा सांगतो, आपले गुरु कुटुंबातले जावई नरेंद्रजी महाराज गुरु यांच्या आशीर्वादाने आणि आपले बबलू दादा असतील त्यांच्या सहकार्याने माझ्यापर्यंत ही सेवा आलेली होती. आईंना पूर्णपणे मी पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वाराणसी केलेल्या आई होत्या आणि आईंसाठी आता एकच करायचं, जेवढं तुम्हाला आजींच्या ज्या गोष्टी राहिल्या असतील, बाकी राहिल्या असतील, जर कुठे गेले तर त्यांच्या नावाने जप करायचं, किंवा मंदिरात गेले तर बाबा आमच्या आईला सुखी समाधानी ठेवा, एवढंच. कारण की आई, ज्याची आई गेली त्याला त्याची किंमत कळते, नातवांनाही त्याचं प्रेम मिळेल आणि सगळ्यांना भगवंत सदिच्छा देव, हे दुःख जे पेलले ते सामान्याची ताकद देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. रामकृष्ण. आमचे भाऊजाई यमुनाबाई यांच्या उत्तर कार्यात प्रित्यर्थ आम्ही कुटुंबांनी असं ठरवलं की जेणेकरून की काही ना काही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक प्रवचन ठेवावं. पण प्रवचनाचे वक्ते होते आमचे जावई हरिभक्तपरायण नरेंद्रजी महाराज. यांच्या काही कारणास्तव त्यांना बाहेर गावाला जावं लागलं, म्हणून त्यांचा आदेश होता की उडाण्याचे नाना महाराज हरिभक्तपरायण यांचं प्रवचन तुम्ही ठेवा. आणि त्या प्रवचनाचा लाभ त्यांनी आपल्याला दिला. खरोखरच त्यांनी जे काही चौफेर भागवतापासून तर माऊलीपर्यंत भगवंतापर्यंत जे दृष्टांत आपल्याला समोर ठेवले, त्यांच्याबद्दल मी महाराजांचे अत्यंत ऋणी आहे हो. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आज की आनंद की जय.